हाय नमस्ते, कसं काय? मी जतीन पंचा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो JSP व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा. सो गुड मॉर्निंग. आणि आजचा आपला दिवस तिसरा आहे आणि मॅचेस आपल्या पाठीमागे चालू झाल्यात. मला पोरांनी फोन केला कुठे आहे, झोपलेलो. एक तर काल आपण लेट आलो आणि थोडा गारव्यामुळे झोप भरपूर लागली. आता नाश्ता वगैरे केला वरती, दीदींनी नाश्ता डोसे वगैरे केलेले. आता जाऊया, आज आपल्याला बहुतेक सगळं बाउंड्रीवरती काम असणार आहे. आपला डायनिंग पण घेऊन जाऊया. थोडा मध्ये मध्ये काय काय आयटम्स मागवलेत ते आल्यानंतर दाखवतो. आणि आज 8 की 10 मॅचेस आहेत, 3 ओव्हरच्या सगळ्या, कारण का लवकरात लवकर संपवायचे. फायनल उजेडात खेळवायचे. यस चालेल, बनवले मी, दाखवतो तुला व्हिडिओ. त्यात व्हॉइस ओव्हर टाकूया आपला. मला म्हणजे तुमचं नाव नंबर वगैरे काय टाकायचं, काय तुला पण माहिती असेल तर सांग, आपण टाकूया. गावाला गाडी असण्याचे दुष्परिणाम सांगताय माणूस आपला, जो तर कोणाला नाही बोलू शकत नाही आणि आपला माणूस कोणाला नाही बोलतच नाही. आणून आणून किती दाणे? 2 दाणे. 2 दाण्यांमध्ये काय होणार आहे? माझ्याकडचा पण तूच खा बाबा, माझ्याकडचा पण तूच खा. जरा स्पीचवरती पाणी मारायला आलेत. जरा स्पीचवरती आपला थोडंसं एक ॲक्सिडेंट झालंय, कारण का आता रस्त्यावरती पाणी मारलं, जरा लागलंय का माहिती नाही. आपल्याकडे ही सगळी सोय आहे, लागो नाही. चलो कंटिन्यू मॅच. ना आपल्याकडे सगळे रायडर आहेत. इथे रात्री बघतो ना आम्ही. सो आता वाजलेत 12:30 आणि भरपूरसे सामने संपलेत आणि खूप इंटरेस्टिंग मॅचेस चालू आहेत. आणि आताच जर आपला चाललेला सामना आहे, त्याच्यामध्ये एक प्लेयर आहे, त्यांनी 5 बॉलला 5 सिक्स टाकले. आपण आपल्या चॅनलकडनं त्यासाठी प्राईज पण लावलेलं, पण इनफ ते नाही त्याला मारू शकला. पण आपल्या चॅनलकडनं छोटीशी त्याला एक प्लेअरला रिस्पेक्ट म्हणून मी एक स्पॉन्सरशिप देणार आहे. अजून आपल्याला 3 वाजेपर्यंत आपले दुसरे पुढे येणारे फायनल वगैरे चालू करायचे. आम्ही लाईनमन म्हणून इथे बसलेलो आहे, भरपूर वेळ झाला आम्हाला पण. 4 म्हणजे ते खूप चांगली बॅटिंग केली आणि ही प्लेयर्स खरंच दररोज खेळतात. दररोज ह्यांना इतकी माहिती आहे म्हणून ह्यांची एवढी हे, आणि अशी असलीच पाहिजे. ह्याच्यातनंच मोठे मोठे प्लेयर भेटतात आपल्याला. सो आता आपल्या इथे भरपूर संघ येतात लांबून लांबून खेळायला. आणि आपल्या वाडीतले जे आपल्या मंडळाला 26 वर्ष झालंय, 26 वर्षाचा एक रिव्ह्यू देणारे दादा आहेत. दादांना मगाशी मी भेटलो, ते त्यांचे लहानपणीचे किस्से सांगत होते. वयाच्या 12व्या वर्षापासून ते इथे खेळत आहेत. तर दादा काय सांगाल तुम्ही इथल्या आमच्या पांचावाडीच्या नियोजनाबद्दल, एक जो खेळ होतो मावलाबद्दल? पांचावाडीत जवळजवळ 97 पासून मी आता खेळतो इथे. त्यांचं जे नियोजन आहे ते 1 नंबर नियोजन असतं आणि पूर्ण गावाला त्याचं उत्सुकता असते. सुरुवातीपासून लोक जेव्हा नोव्हेंबर महिना चालू होतो तेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये खेळण्यासाठी पांचावाडी येण्यासाठी लोक तयार असतात. 1 नंबर सर्व नियोजन आहे. आणि आम्ही जवळ जातो, मी 25 वर्ष स्वतः तिथे खेळतोय. आता हे प्लेयर्स लोकांचं तुमचं प्रेम आहे म्हणून ही पांचावाडीच्या मागे आशीर्वाद ही पुढे जाते, अशीच पुढे जात जाईल. हो, आणि खूप मोठ्यात मोठे कार्यक्रम आपण करू. आणि आता ही मेन जर्सी म्हणजे तुम्ही जी छापलेली आहे खूप आवडली. 77 हा मोठ्या ब्रँडची तुम्ही जर्सी छापलेली आहे. आता आपण असंच खाली जाऊया, थोड्या जे वेगवेगळ्या प्लेयर्स आहेत, वेगवेगळ्या टीमचे आहेत, त्यांच्याकडनं आपण रिव्ह्यूज घेऊया. काय आपलं, आपण काय ह्याच्यात सुधारणा केली पाहिजे का, की काय काय कमी वाटलंय का, मंडळाकडून काय चुकी झाली का, हे सांगूया. आणि हे सगळे भाव आहेत आपले. हे भावांना फक्त ब्लॉग मध्ये यायचं आहे, पण का लाजतायत ना बोलण्यासाठी मला समजत नाही. अरे हाय तर करा, ब्लॉग मध्ये हाय तर करा पाठीमागे. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब लावून करा सगळे. सो आता आपण ज्या प्लेअरकडे जाऊया ज्यांनी 5 बॉलला 5 सिक्स मारला आणि त्यांनी पूर्ण 2 ओव्हरमध्ये त्यांनी बॅटिंग केलेली आहे, त्याचा थोडा रिव्ह्यू घ्यायला जाऊया. आणि त्यांनी काय त्याचा परफॉर्मन्स आहे, कुठून, म्हणजे टोटल त्याचे 10 ते 12 सिक्स झालेत. हे मॅन ऑफ द सिरीजसाठी तो पुढे जाऊ शकतो. सो आता आपण जी मॅच बघितली त्या अटीतटीचा सामना झाला, त्याच्यामध्ये दादा राजू दादा 1 नंबर तुमची बॅटिंग झाली. तुम्ही तुमचे शॉट्स जे वगैरे बघितले तर तुमची काय किती तुमचा ह्या ग्राउंडशी संबंध आहे?
हे तुमची एवढी परफॉर्मन्स वगैरे बॅटिंग आहे, कमीत कमी आम्ही ह्या ग्राउंड 7-8 वर्ष खेळतोय. 7-8 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे अनुभव आहे तरच ही बॅटिंग आहे, आणि खूप वर्षांचा अनुभवामुळे एवढे हे आहेत. आणि आता दादांचा तिथे पुढे थोडा आता एक प्लेयर आहे, प्लेयरला उत्साह करायचा आपला हे आहे. आता जरा तिथे जाऊया. आणि कॅच ड्रॉप होतात काय होतात त्याच्याशी हे नाही, पण प्लेयर आहे, प्लेयरचा शेवटी खेळ असतो, त्या खेळापुढे काय चालत नाही आपलं. चला आता जरा जाऊया तिथे पवेल्यांच्या इथे जाऊया, बघूया काय होतं. बक्षीस देताना मामा पांचा आणि डीजेची सुवर्ण सांभाळणारे आमचे अविनाश पांचा कुठच्याही कामाला नाही, त्यांनी एवढी मंडळासाठी कष्ट घेतलेला, मंडळासाठी इथे दादानी काम केल्याबद्दल त्याला त्याचं फळ भेटतंय. दुसरं बक्षीस आहे ते बक्षीस देतील ते स्वतःसाठी बरोबर घेतलं. आपल्या परवाला स्पॉन्सरशिप साठी काकांनी गाडी घेतल्याबद्दल काकाकडनं चिकन भेटणार आहे बिर्याणीसाठी. परवाला चिकन भेटलंय, गाडीची पार्टी, बिर्याणीला चिकन भेटलंय, ब्लॉग मध्ये गेले सांगितलं नाही की बर्थडे बॉयला ना घेतला, बर्थडे बॉयला तो विकास काका. आणि आज आपले मंडळाचे कार्यकर्ते विकास पांचा यांचा बर्थडे आहे, बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा. जीएसटी ब्लॉग्स करणार. परवा आपली पार्टी आहे, त्या पार्टीसाठी लागणारा भात आहे 3 किलोचा. 3 ते किती किलोची बिर्याणी आपली? ए भूषणदा किती किलोची बिर्याणी आहे? भात नाही, बिर्याणी भात बोल. हा म्हणजे 6 किलो तांदूळ लागणार आहे, ते तुमच्या नावाने लिहून ठेवलंय. मला अजून खातं बोलायचं आहे. सामना करणार समीर मोरे याच्या गोलंदाजीचा पहिला चेंडू खेळणार आहे तो, त्याला अजून खातं बोलायचं आहे. आणि हा चांगला चेंडू चांगला फटका हा झेलू शकतो, आणि हा झेल अशा प्रकारे सर्व तंबीत करतो. एक सोपा झेल त्यानं दिलेला आहे स्टन मागे, आणि अशा प्रकारे चौथा फलंदाज बाद झालेला आहे. 23 धावसंख्येवरती चौथा फलंदाज बाद झालेला आहे, आणि आता मात्र अगदी बिकट परिस्थिती आलेली आहे. सो आता झालेली सेमीफायनलची मॅच ही खूप इंटरेस्टिंग झाली. मोरेवाडी विरुद्ध फ्रेंड्स, आणि मोरेवाडी संघ हा विजय झाला आहे, आणि खूप अटीतटीचा सामना झाला. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच झाली. क्रिकेट म्हटलं की शेवटच्या बॉलपर्यंत आपण काय सांगू शकत नाही, काही होऊ शकतं. आता थोडं जरा आपण पीच बघूया आपला काय, थोडं मिसमॅच झालं आहे पीचमध्ये, तिथे बाउंड्री वगैरे थोड्या पट्ट्या तुटल्यात, हवा भरपूर आहे, त्यामुळे तर आम्हाला जरा पाठवलं आहे पीचवरती बघायला काय हाय झालं आहे त्याचं. आमच्या चिराट कोहलीचा काय घसा बसलाय क्या भाय. आपले पाठी कोण बसलेत का बघूया. पब्लिक सगळं ऊन लय आहे. बेटावरती आलेला रात्री तेवढीच थंडी वाजते, आता जेवढं ऊन लागतं तेवढीच थंडी वाजते. काय नाही बीचला तर काय नाही झालं. तर जरा आलोय घरी जेवायला, कारण का एक पोरांना पाठवतात. थर्ड रनर अपची मॅच, सेकंड सेमीफायनल चालू आहे, ते झाले की फायनलसाठी पोरं तिथे पाहिजेत, तर आम्हाला अर्ध्या अर्ध्याला करून जेवणासाठी पाठवलं. आता जरा जागा जेवून येऊया. भाव तिथे उभा आहे, जेवण येणार थोडा. आता हे आपले आहेत 2 संघ आपल्याला फायनलला भेटलेले, मोरेवाडी आणि सांगवाडी. आणि दुसरा संघ जो आहे तो मोरिया 11 गेल्या 26 वर्षात मला वाटतं पहिल्यांदाच फायनल मध्ये आलेला आहे. तो पहिली प्रतिक्रिया आपण मोरिया 11
कुलस्वामी श्री रत्नेश्वर. आज आम्ही 26 वर्षानंतर प्रथम अमर प्रकाश क्रिकेट क्लब मधील पहिली फायनल आज इथे आम्ही खेळत आहोत. तर आम्हाला खूप आज एकदम एक्साइटेड होत आहे. तर आम्ही खूप प्रयत्न करू की ही फायनल जिंकण्याचा एक चांगला प्रयत्न करू आणि खूप खूप चांगलं वाटतंय आज ही फायनल खेळतोय. बस धन्यवाद. किती फायनल खेळताय? मला वाटतं जवळजवळ ही 12वी फायनल असावी आमची. जवळजवळ आम्ही 10 वर्ष मारली होती फायनल. गेल्या वर्षी मध्ये आम्ही सेमीफायनलमध्ये हारलो होतो आणि आता परत एकदा फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आतुरता येते कधी एकदा फायनल खेळतोय. दोन्ही संघ एकदम तुळशीचे आहेत, बलाढ्य आहेत. फायनल अतिशय चांगल्या प्रकारे होईल अशी आशा बाळगून सगळ्या रसिक प्रेक्षकांचा आनंद घ्यायचा आहे फायनलचा. धन्यवाद. आणि आपला एक या बाबतीत आपल्या इकडून जे व्यवस्थापन असतं अमर प्रकाश गेलं हे आमचं 26वं वर्ष आहे आणि मला वाटतं तुम्ही 10 फायनल आमच्या इथे मारलेले आहात. तर आपल्याला या बाबतीत काय असं वाटतं की इथे आणखीन एखादी चांगली गोष्ट अपग्रेड व्हावी इथं किंवा चांगली गोष्ट अजून ऍड व्हावी असं तुम्हाला काय वाटतं? खरं तर मॅनेजमेंट अतिशय खूप सुंदर आहे, परंतु मध्ये मध्ये आपले इकडे लाईनमन नसतात, म्हणजे मध्ये मध्ये असतात ते ठेवावेत. म्हणजे मध्येच मिसअंडरस्टँडिंग होते ते कुठे होऊ नये, फक्त याच्याकडेच लक्ष द्यावं. मोरेवाडी संघ आणि समरेवाडी जय हनुमान संघ यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. यांना आम्ही खूप अमर प्रकाश मंडळ पांचाळवाडी या मंडळाकडून क्रिकेट स्पर्धा दरवर्षी श्रीदेव रत्नेश्वर उत्सवानिमित्त या ठिकाणी भरवल्या जातात. अनेक वर्षांची ही क्रिकेट स्पर्धांची परंपरा अविरतपणे यापुढेही चालू राहील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर येथील येणारे संघ अतिशय शिस्तीने आणि आपल्या क्रिकेट कौशल्याचं अतिशय चांगलं प्रदर्शन करत असल्याचं आपणा सर्व प्रेक्षकांना बघायला मिळतं या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा मी या मंडळास पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. देसाई यांना आमंत्रित करतो की आपण टॉस करावं. दोन्ही टीमला गुड लक दिलंय आणि आता कुठची टीम फायनल मारते हे आपण नक्कीच बघूया. तोच उत्साह असेल, आपण जिंको, आपण खेळ किंवा दुसरे क्रिकेट. आता त्याच्यासाठी आपण पुढे जाऊया. जसं आता मनोज पांचा जशी लाईनमन नाही म्हणून कंप्लेंट आल्याबद्दल आता त्यांनी अतिशय मनावरती घेतलंय. पेंटिंग हा विषय मनावरती घेतलाय, म्हणजे पुढे कोणी कंप्लेंट नाही केली पाहिजे. नीट लाईन मारा, वाकडी तिकडी गेली नाही पाहिजे. कसं माहितीये, आपल्यालाच काळजी असते सगळ्या गोष्टींची, बाकीच्यांना काळजी नसते. काळजी हा विषयच नाही. माझ्याकडे आहे, तू हात लावून. सो आपल्याकडे काय काय ठिकाणी मुंबईत तुम्ही बघायला असाल की डीजे लावतात, बँजो लावतात, पण गावामध्ये 3च ढोल वाजताय वन साइड. त्या ढोलांचा नाद नाही. आता आपण थोड्या वेळाने तिथे जाऊया जरा. हे पोरं 3 ढोल वाजून पूर्ण मैदानाचा माहोल क्रिएट करतात. तिथे जाऊच आपण. पण आता आपल्यावरती आलेली मोठी जबाबदारी म्हणजे प्लेयर्स लोकांनीच सांगितलंय लाईनमन नसतात की आता पार पाडूया. जास्ती नाही 5 ओव्हरची आता ही मॅच केली आहे, कारण का फायनल आहे. तर बघूया काय होतंय पुढे. दुसऱ्यांची मापा काढण्यात एक नंबर. स्वतः काय केलं हा मग तेच नॉनसेन्स. गेट लॉस्ट फ्रॉम हिअर.
कोण कोण हाय ते बोलव तरी. आमच्या इथे एक अशी टीम होती, त्या टीमला 100% शुअरिटी होती की ते फायनलला जाणार, म्हणून त्यांनी एक गोणी भरून पूर्ण फटाकड्या आणलेल्या, पण नाही त्यांचं जसं झालं 30 गोणी उचलून परत घेऊन गेलेत खाली. अशी एक एक कलाकार भरलेले आहेत. आता मॅचला सुरुवात होते, प्रत्येक ठिकाणी एक एक मुलगा उपवास राहिला आपला. डिसिजन खूप स्ट्रॉंग ठेवायला लागतात, फायनल आहे. थांबा. आता मॅचचा पहिला बॉल आणि सुरुवात झालेली आहे. ही फायनल खूप उत्साहामध्ये आणि पहिलाच बॉल डॉट. आणि पहिला विकेट, हा फायनल मधला पहिला विकेट गेलेला आहे. असं वाटतंय रेवावाडी संघ हा 100% 100% पुढे जाऊ शकतो, पण क्रिकेट आहे. जसं तुम्ही बघता भारताचा यावर्षी झालेली सगळ्या मॅचेस जिंकून फायनलला येऊन शेवटी हरलेला आपला इंडिया. पण एक मॅच आहे, ती कधी पलटू शकते, कधी काय होऊ शकतं सांगू नाही शकत. चांगलं कमबॅक केलं होतं सेमीफायनल मध्ये. आता मात्र या ठिकाणी मोरेवाडी संघाची आता मात्र आपल्या बॅटचा शोध केला आणि चेंडू चांगला प्रयत्न या ठिकाणी जोरचा प्रयत्न होता. काय नाही आणि ते प्लेअर कडनं एक बाउंड्री सुटले, तो एका हाताने अडवायला गेला. सो मॅच मध्ये ओव्हर कॉन्फिडन्स पण प्लेयर्स लोकांनी व्हायला नाही पाहिजे, थोडासा कंट्रोल झाला पाहिजे. आणि इथे स्वतःच्या एका चुकीमुळे टीमला 4 रन भोगायला लागले. इथे थोडासा बॅटिंग टीम कडनं असं वाटलं त्यांनी उगाच 2 रन घेतले, कारण का ही मॅच स्पेशली 5 ओव्हरची आहे आणि ह्याच्यात खेळायला टाइम आहे तेवढा, पण ह्यांनी विकेट टाकलाय. बघू आता. आता मात्र नवीन गोलंदाज या ठिकाणी वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलाय तो दीपक, एक नावाजलेला गोलंदाज. दीपकचा पहिला चेंडू या ठिकाणी सामना करेल तेजस. सो आता फर्स्ट इनिंग झाली आणि 32 रनचा 2 विन दिलाय. सो आता आपण जरा जाऊया जिथे आपला बँजो वाजतोय, हे गावातले ढोल वाजतायत. जे एंटरटेनमेंट लेवल फुल 1 साइड आहे इथे, काय सांगायची गरजच नाही, पैसा वसूल आहे फुल. आपण गेला आणि आता थांबले. वाजव, अरे वाजव लवकर, पैसा वसूल. कुठलेही पैसे वगैरे देऊन बोलायले आपली हे नाहीत, पण एक प्रेम, मंडळावरती असलेलं प्रेम आणि इथला उत्साह वाढवण्यासाठी आलेले ते कलाकारच बोलता येणार. आपण वाजवण्याची स्किल, प्रत्येक मुलं गावच्या वाजवण्याची स्किल ही असते. आता जरा हा फायनलचा राऊंड असं वाटतंय आंबरेवाडीच्या इथून 100% आहे, पण आता बघूया आपण शेवटच्या बॉल पर्यंत काय होत आहे ते. आपलं
JSP ब्लॉगचे प्रमोशन कार्ड. आता इथे पण एक कॅश ड्रॉप झालेली आहे आणि कॅश ड्रॉप तो मॅच ड्रॉप असा एक भोटिया. आता मॅच येऊन थांबले 6 बॉल 4 रनावरती आणि थोडा कॅच ड्रॉप आणि सिक्सेस मुळे थोडी ही मॅच लूज पडले. पण आता पण काय सांगू शकत नाही. शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला थांबायला लागणार. कोण फायनल विजेता आहे ते बघायला लागणार. बघूया आता. बॉलिंग आणि विनिंग टीमचा उत्साह आणि फायनल शेवटी सांबरेवाड्यांनी मारली आहे. यस, हा क्रिकेटचा उत्साह आहे. कोण हरता कोण जिंकल्यानंतर हा उत्साह असतो. आता आता आपली सेरेमनी होणार, तिथे ट्रॉफी देणार सगळ्यांना, सत्कार होणार सगळ्यांचा. आता त्या तयारीत थोडं लाग. ही मम्मी, हिला काय झालं? बापरे, त्याचा मी घाबरला म्हणून उगाच नाही घाबरलो. काल पण त्या गायीने आपल्याला दिलेला एक डिस्क्यू. आणि आपला सबस्क्रायबर आज त्याचा बर्थडे आहे. JSP ब्लॉग्स करणं त्याला हॅपी बर्थडे. असा दोन्ही बर्थडे बॉयजचा केक इथे आलाय आपला. केक कटिंग करून पुढची आपली सेरेमनी आपण चालू करणार. आपण असं आपल्याला खूप खूप दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो, आपली शैक्षणिक क्षेत्रात उत्तम उत्तम प्रगती हो, या आमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्याला शुभेच्छा देतो. तसंच विकासच्या बाबतीत सुद्धा त्याला उत्तम आरोग्य लाभो आणि त्याला आणि त्यांच्या मित्र परिवारासाठी व्यवस्थितरित्या त्यांना उद्या परवा भेटो असं त्याला सांगतो. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्याला जोरात गाणं म्हणा आता. धन्यवाद. तिथे योगा बघा, माकडे पण आले आपल्याकडे वाढदिवस साजरा करायला. ठीक आहे का समोर. धन्यवाद. हा छोटासा कार्यक्रम होता. आपण खूप अतिशय चांगल्या रीतीने आपल्याला सहकार्य रोजी आणि माननीय मोरे आणि पहिल्यांदाच अमर प्रकाशच्या या बक्षीस वितरणाला उपस्थित आमचे महिला वर्ग सभागृहाती विजया पांचा, विजय वसंत पांचा, नैना विक्रम पांचा, उर्मिला दीनानाथ पांचा आणि सौ बोरे वहिनी आणि आमच्या अर्चना वहिनी या सगळ्यांचं स्वागत करतो आणि बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. याचा एकमेव मोठा धागा मी असं इथे व्यक्त करेन. कारण की पांचाळवाडी ही चारी बाजूनी चढाया करत असते. तिकडे तुम्ही बघा, उद्या आता नाटक आहे तर पांचाळवाडी आहे, तेवढे आता कमानी लागल्या पांचाळवाडी आहे,
सगळीकडे पांचाळवाडी आहे आणि ते आपापलं काम म्हणजे असं बोंबाबोंब न करता नुसतं डोळ्यांनी एकमेकाचं करून ते करत असतात. इथे कुठे बोंबाबोंब चालू आहे किंवा काय चालू आहे, पण मी फार पांचाळवाडी बद्दल आणि माझे बरेच तर आम्हाला असं वाटतं की कधी पश्चिमेला आणि कधी पूर्वेला या दोन्ही लोकांचा जो मध्यवर आहोत तर त्या सगळ्यांना एकत्रित जोडून ठेवणं आमचं आद्य कर्तव्य आहे आणि हीच प्रेरणा आम्हाला श्रीधर रत्नेश्वर देत असतो. तर या लहान मुलांनी वाजवा, या आधीसाठी टाळ्या वाजवा, कारण नंतर सांगतो हा मुलगा अतिशय उत्तम कॉमेंट्री करतो. तुझ्यासाठी स्वतंत्र मेडल आहे, तू ते स्वीकारायचंय. विजय पांचाळांना विनंती करतो की आपण त्यांना ते मेडल द्यायचंय. अतिशय उत्तम कॉमेंट्री करतो, याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे आपली भविष्याची तयारी आहे, लक्षात घ्या. विजय वसंत पांचाळांना विनंती करतो की आपण त्याला ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. जोरदार टाळ्या करा. चिरंजीव आणि ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित करतो रोख पारितोषिक मी देण्यासाठी आमंत्रित करतो विलास पांचाळ आणि रत्नादादा ठावरे यांनी ही दोघांनी मिळून आणि ही ट्रॉफी फक्त प्रतिनिधी आहे, नंतर फोटो मारूया आपण. आता प्रतिनिधी आहे, नंतर फोटो मारूया. 2 मिनिटं फक्त घेऊ. खूप खूप अभिनंदन. फक्त आणि यांना चषक देण्यासाठी मी विनंती राजा इकडे बघ गोट्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इकडे बाबू. विशेष कौतुक तांबरेवाडी संघाचा. मला वाटतं 12 वर्ष आहे का विजय होण्याचं. त्या ठिकाणी एक अपग्रेडेशन झालेलं म्हणून तुम्हाला सांगतो. आमच्या अमरप्रकाशचे एक युट्यूबर्स आहेत जतीन पांचाळ, यांचं 2 मिनिटाचं मनोगत आहे, ते तुम्ही ऐका. या माणसाचे व्हिडिओ अमरप्रकाशच्या वतीनं आपल्या धामणशाचे प्रत्येक युट्यूबला पडत असतात, तर त्यांचं मनोगत जरा ऐकूया. जतीन. धन्यवाद माननीय व्यासपीठ, माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरती उपस्थित माननीय व्यक्ती, जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो आणि मातांनो. अमरप्रकाश क्रिकेट क्लब धामणशे पांचाळवाडी गेल्या 26 वर्षापासून ही क्रिकेटचे सामने भरवत आहेत. तुम्ही बघितलं असेल इथे कुठे अध्यक्ष, सेक्रेटरी काय एक पदं लिहिलेली नाहीत. या मंडळातला प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा आहे आणि त्या उत्साहाने काम करतात. गेल्या वर्षीपासून मी एक यूट्यूब चॅनल इथे उघडला अशाच मजाकमध्ये, आणि आज त्या तुम्ही प्रेम दाखवल्याबद्दल हजारो लोक बघतात आणि व्हिडिओ बनवायला खूप आवडतं. आणि प्रत्येक सणवार झाला की गावाला यायची ओढ लागते आणि व्हिडिओ बनवायची ओढ लागते. तर असंच प्रेम दाखवत राहा. आणि 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आमचे ऑफिशियल युट्यूबर्स आहेत, यांचे ब्लॉग्स लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव सांगा. JSP व्लॉग्स. तुम्हाला धन्यवाद करण्यापूर्वी एक विशेष धन्यवाद द्यायचा आहे, तो म्हणजे इथे माझे जे सगळे जेवढे सहकारी आहेत त्याने अहोरात्र खपून इथे हे सगळा कार्यक्रम आतापर्यंत यशस्वीरित्या पार पाडलाय. त्यानंतर इथे आमचे जागेचे मालक असतील, आमचे जगदीश भाऊ आमच्यासोबत आज नाहीत, पण गेली 26-27 वर्ष त्यांच्या घरातून आम्ही विजेचं जे सहकार्य ते आम्हाला घेत असतो. तसे आमचे जे या ठिकाणी आपण सामने भरवतो
ते सामने आमचे कुलकर्णी किंवा आमची ती चंपक असेल, हे सगळे परिवार असतील, या लोकांना आम्ही कधीच विश्वासात घेत नाही किंवा आम्ही विचारत जात नाही. त्यांनी नकळत आम्हाला केलेलं सहकार्य असतं. इथे आमचे जे मंडप डेकोरेशन दिसतात ते किंवा आमचे जे सगळे स्पॉन्सर्स आहेत ते सगळे स्पॉन्सर्स, त्या सगळ्यांना सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. व्यासपीठावर उपस्थित असते सगळे मान्यवर, त्या मान्यवरांचे. सो आता फायनली आपला कार्यक्रमाची सांगता झाली. ज्या कार्यक्रमाची आपण एवढ्या दिवस वाट बघत होतो, तो दिवस कधी गेले आणि पटकन गेले समजले नाही. 2 आपले फायनलिस्ट आपल्याला भेटले आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला. जसं तुम्ही मगाशी ऐकलं जर असेल 2 शब्द बोललो त्याच्यामध्ये, आपल्या मंडळाला कुठचाही अध्यक्ष नाही, काही नाही, त्या प्रत्येक पदाधिकारी हा महत्त्वाचा आहे आणि सगळेच त्या महत्त्वाच्या कामगिरीने काम घेतात आणि कामं पूर्ण करतात. सो हा व्लॉग आता मी इथेच एंड करतो. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. खाली लाल कलरचं बटन आहे ते दाबा, लाईक करा, शेअर करा. आणि जोपर्यंत आपल्या चॅनलला नोटिफिकेशन भेटत नाही तोपर्यंत करत राहा. टाटा, बाय बाय, टेक केअर.